वैष्णवीच्या मृत्यूनंतर विवाहासाठी मराठा समाजाची आचारसंहिता। वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावला आहे। अवघ्या काही दिवसातच सासरच्या अमानुष छायाला कंटाळून आयुष्याचा शेवट करून घेते ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नाही। लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या वायफळ खर्चाची, हुंड्याच्या अजूनही जिवंत असलेल्या क्रूर मानसिकतेची आणि स्त्रीला मालमत्ता समजून वागवणाऱ्या प्रवृत्तींच्या भयंकर वास्तवाची ही शोकांतिका म्हणावी लागेल। वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोने, एक आलिशान फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी असा अफाट संपत्ती दिली होती। हा विवाह काही गरीब कुटुंबातला नव्हता, तर 2 राजकीय घराण्यातला होता। तरीही अपेक्षांचा, हव्यासाचा आणि प्रतिष्ठेच्या झगमगाटाचा डोंगर एवढा वाढला की अखेर एक सोज्वळ मुलीला तो झेपला नाही। तिच्या सासरच्या लोकांनी केवळ तिच्यावरच नव्हे तर तिच्या आईवडिलांवरही आर्थिक मानसिक दडपण आणले होते। 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आणि त्यासोबत असलेल्या सततच्या अपमानाच्या छायेत असलेल्या वैष्णवीचा यातच अंत झाला। तिची आत्महत्या की हत्या यावर चर्चा सुरू असली तरीही ती आज आपल्यात नाही, हे खरे वास्तव आहे। हे प्रकरण केवळ वैष्णवीपुरते मर्यादित नाही। तिच्या आत्महत्येने समाजातल्या खोलवर रुजलेल्या रूढी, अपेक्षा आणि खर्चांच्या विकृतीला चपराक दिली आहे। त्या एका मुलीच्या मृत्यूने अखेर मराठा समाज हलला। अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक जाण असलेले लोक एकत्र आले। त्यांनी ज्या ठरावांना संमती दिली ते निर्णय केवळ काळानुरूप नसून ते समाजाचे डोळे उघडणारे निर्णय आहेत। लग्न समारंभात होणारा तामझाम थांबवायचा, सासू सासऱ्यांनी सुनेकडे सून म्हणून नाही तर लेकीसारखे पाहिजे, आई वडिलांनी मुलीचा छळ सुरू झाला तर समाज, नातेवाईक काय म्हणतील याची भीती बाळगू नये आणि आवाज उठवावा असे हे निर्णय आहेत। हे खरे तर पूर्वीपासूनच घडायला हवे होते। आजवर अनेक वेळा आपल्या समाजात लग्नांची परंपरा झगमगाट, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या शब्दांशी जोडली गेली। विवाह म्हणजे दोघांच्या सहजीवनाची सुरुवात असेल तर मग त्यासाठी मुलीच्या बापाला कर्जाच्या खाईत लोटून जीवनाची कसलीही सुरुवात, कसला हा हव्यास, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येतात। वैष्णवीच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने समाजाने आत्मपरीक्षण सुरू केले आहे ते आश्वासक आहे। विवाहात तामझाम करणाऱ्यांच्या लग्नात समाज सहभागी होणार नाही हा ठराव केवळ एक इशारा नाही तर एक क्रांती आहे। यामध्ये केवळ पैशाचीच नव्हे तर मूल्यांचीही गोष्ट आहे। एखाद्या कुटुंबाने जेव्हा आपल्या लेकीच्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावलं तेव्हा ते कुटुंब केवळ प्रेमातून ते करत नसतं तर समाजाच्या दबावातून सुद्धा करत होतं। हा दबाव आता हटवण्याची जबाबदारी समाजाने स्वतःच घेतली आहे। हे त्या दृष्टीने बरेच झाले आहे। वैष्णवीसारख्या अनेक मुलींसाठी हे उमेदीचे लक्षण आहे। पुण्यातील श्रीकांत शिरोळे आणि इतर मराठा समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी यासाठी एक मंच उभारण्याची घोषणा केली आहे। हे व्यासपीठ म्हणजे फक्त एक उपक्रम नव्हे तर एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ असू शकते। साधेपणाने, आपुलकीने, माणुसकीने लग्न होऊ शकते हे नव्या पिढीला पटवून देणे आवश्यक आहे। सोशल मीडियावर डेस्टिनेशन वेडिंग, थीम बेस्ड सेरेमनी, प्री वेडिंग शूट्स आणि लाखो रुपये खर्च करून साजरे होणारे विवाह आज एक स्टेटस सिंबल झाले आहेत। पण त्याच वेळी हे स्टेटस जेव्हा एखाद्या घरातील शांती हिरावून घेते, जीवावर उठते, तेव्हा त्याची किंमत कवडी मोल ठरते। वैष्णवीच्या आत्महत्येने आपल्याला अस्वस्थ केलं, कारण ती आपल्यापैकीच होती। ती एक शिक्षित, सक्षम, सुंदर, सुजाण मुलगी होती। तिला घरच्यांनी संपूर्ण मान देऊन सर्व काही दिलं होतं, पण एक गोष्ट समाजाने दिली नव्हती, तिच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा आदर। तिच्या सासरच्या लोकांनी तिला व्यक्ती म्हणून नाही तर संपत्तीच्या आकड्यात मोजलं आणि जेव्हा ती ही पेलू शकली नाही तेव्हा तिच्यासाठी केवळ स्वतःचं अस्तित्व संपवण्याचा मार्ग तिच्यासमोर ठेवण्यात आला। आज आपण जर खरोखर वैष्णवीसाठी काही करायचं ठरवलंच असेल तर फक्त न्याय मागण्यापुरतं थांबू नये। ती घटना ही उदाहरण झाली पाहिजे, समाजाच्या नवा वाटचालीचं उदाहरण। प्रत्येक आईवडिलांनी ठरवलं पाहिजे की आपल्या मुलीला आपण सोन्याच्या दागिन्याने नव्हे तर शिक्षण, आत्मभान आणि आत्मविश्वासाने सजवू। प्रत्येक मुलाने ठरवले पाहिजे की पत्नी ही मालकी हक्काची वस्तू नसून साथीदार आहे आणि प्रत्येक सासू सासऱ्यांनी ठरवलं पाहिजे की ही सून ही कर्तव्याची बांधील नसून ती प्रेमाची आणि कुटुंबाला सावरणारी लक्ष्मी आहे। मराठा समाजाने या मुद्द्यावर एकजूट दाखवून पुढाकार घेतला आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे। पण ही चळवळ केवळ एक घटनेपुरती मर्यादित राहू नये। समाजात दररोज अनेक वैष्णवी आपले स्वप्न, आशा आणि कधी प्राणही गमावत असतात। त्या सर्वांसाठी आपल्या समाजाला आता केवळ समजूतदारपणा नव्हे तर सजग, संवेदनशील आणि सशक्त बनावे लागेल।
शेवटी विवाह म्हणजे दोन जीवांची मैत्री, दोन कुटुंबाची जवळीक आणि समाजाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक टप्पा असायला हवा. जिथे जर हव्यास, प्रतिष्ठा आणि संपत्तीच्या बेशुमार अपेक्षा डोकोवर काढणार असतील तर आपण एक समाज म्हणून अपयशी ठरतो. वैष्णवीच्या जाण्यानं आपल्याला हे शिकवलं आहे की लग्न म्हणजे खर्च नव्हे तर संस्कार आहेत. आणि जर त्या संस्काराचं भान आपण हरपलं तर अशा दुःखद घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपण तिच्या बलिदानाचं स्मरण ठेवून समाजातील या रूढी परंपरांना मूठ माती देणे हेच आपलं सामाजिक भान असेल. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.